गुड मॉर्निंग, नमस्कार. यशस्वीता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी यशस्वी होणारच. NB धुमाळ यांच्या विचाराची यशोगाथा यामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज मी एक विषयावर बोलणार आहे. तो विषय आहे की आपल्या आदर्शाने आपली प्रेरणा. हे डॉक्टर नीतू मांडके हे कोण येतं त्यांच्याबद्दल तर सांगणारच आहे. हे जगविख्यात हार्ट सर्जन आहेत. परंतु माझी त्यांची भेट एकदा नाही दोनदा झाली. त्यापैकी एकदा 1992 साली ते नगरला आले होते. डॉक्टर लोकांना काहीतरी त्यांचं लेक्चर होतं डॉक्टर लोकांसमोर आणि म्हणून ते इथं आले होते. आणि ते एका हॉटेलमध्ये त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं. माझे मेवणे डॉक्टर असल्यामुळं डॉक्टर जाधव मेवणे होते आणि त्यांना निमंत्रण होतं. तर त्यांनी मला फोन केला रात्री 8-8:30ला. मला म्हणे काय करतात म्हणे येतं का म्हणे डॉक्टर नीतू मांडके सरांचं व्याख्यान आहे. आता मला माहीत नव्हतं कोण डॉक्टर नीतू मांडके ते, पण मला कोणाचंही व्याख्यान असलं तर आवडत होतं म्हणून मी गेलो. मी गेल्यानंतर तिथं खूप गर्दी होती. मी सगळ्यात शेवटी मागं उभा राहिलो, बसलो आणि त्यांचं व्याख्यान ऐकलं. तिथं 2 तास त्यांचं व्याख्यान ऐकलं आणि मी हादरून गेलो की इतकं प्रचंड म्हणजे त्यांचं जे मला ते काय सांगावं ते शक्य नव्हतं ते सगळं तिथं. आणि म्हणून की मी प्रचंड इम्प्रेस तर झालो होतो तिथं. पण तेव्हा एकदा भेटलो आणि आणखीन एकदा एक 2-3 वर्षानंतर त्याच्यानंतर मी माझ्या 96-97ला मला वाटतं की जळगावला मी माझ्या कंपनीच्या मीटिंगसाठी गेलो होतो आणि तिथं माझी मीटिंग झाली. आणि मीटिंग झाल्यानंतर माझ्या कंपनीचे एक वरिष्ठ अधिकारी होते अशोक जोशी म्हणून, ते जळगाव खानदेश तिथले. ते त्यांचं एक दुकान आहे मोठं, खानदेशी स्पोर्ट म्हणून त्यांचं दुकान आहे. ते मोतीवाली म्हणून प्रसिद्ध होते आणि ती चांगली व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती होती ती. ते कवी पण होते. त्यांनी माझ्या लाईफलाईन कंपनीवरती अनेक गीतं गायले, लिहिले. खूपच म्हणजे कवी मनाचा माणूस होता. तर मीटिंग संपल्यानंतर मला म्हणले सर आज आमच्या रोटरी क्लबचं एक फंक्शन आहे संध्याकाळी आणि मी त्याचा पदाधिकारी आहे आणि आज आम्ही डॉक्टर नीतू मांडके सरांना बोलवले, तुम्हाला येता का तुम्ही? येता म्हटलं. मी म्हटलं येता म्हणून काय म्हणता, दुग्ध शेअर करावं का माझ्यासाठी? आणि म्हणून मी गेलो. तर मागच्या वेळेस खूप मागं बसलो होतो, पण आता मी त्यांचा गेस्ट होतो म्हणून मला पहिल्या लाईनमध्ये बसवलं गेलं तिथं. आणि त्यांचं मी व्याख्यान ऐकलं परत एकदा. डॉक्टर नीतू मांडके साधारण अराउंड 5 फुटाच्या आसपासचा एक बुटका व्यक्तिमत्व, धारदार मिशा बरं का, आणि चेहऱ्यावरचं तेज पाहिल्यावर इम्प्रेस होतो माणूस. परंतु त्यांची जी विचारात जी ताकद होती ती तर प्रचंड होती तिथं. आणि म्हणून त्यांचं डॉक्टर नीतू मांडके सर बोलायला लागले तेव्हा मी ऐकलं की त्यांनी सुरुवातीला सांगितलं की माझं नाव डॉक्टर नीतू मांडके, मी मुंबईहून आलो, मी हार्ट सर्जन आहे. आणि तुम्हाला मला सुरुवातीलाच सांगायचं की माझं आजचं उत्पन्न हे 10 लाख रुपये रोज आहे. काय म्हटले? 10 लाख रुपये रोज आहे म्हणे तिथं. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यासाठी मला खूप काम करावं लागतं, तो नो डाऊट. म्हणजे आजही मी अमेरिका घ्या, युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड घ्या, जपान घ्या, अशा अनेक देशामधून मला तिथले डॉक्टर काही सल्ला मागतात आणि मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधनं त्यांना मी सल्ला देतो, त्याचे मला पैसे मिळतात तिथं, नो डाऊट तिथं. त्यामुळं माझा असा विश्वास आहे, काय 10 लाख रुपये मला मिळते तर तुम्हाला काय मिळणार नाही तिथं. माझा असा विश्वास आहे की तुम्ही जर 1 नंबरची सेवा दिली किंवा 1 नंबरचा प्रॉडक्ट दिला तर मेवेची चिंता तुम्ही करू नका. मेवा म्हणजे पैसे काय मिळतील याची चिंता करू नका, पण देता वेळेस तुम्हाला जो सेवा आहे किंवा जो मी म्हटलं की ते प्रॉडक्ट आहे तो 1 नंबरचा दिला तर पैसे मिळणार नाहीत असं होऊच शकत नाही. मला मिळाले तुम्हाला मिळू शकतात तिथं. माझा एक अनुभव तुम्हाला सांगतो म्हणे की काही नाही महिन्यापूर्वी मला इंदोरवरनं एक फोन, उज्जैनवरनं फोन आला आणि फोन आला म्हणे सर आमचे शेठजी त्यांना हार्ट अटॅक आला आहे आणि त्यांना तुमच्या सेवेची गरज आहे. आमच्याशी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही जर आले म्हणजे इथं इंदोरला किंवा आमच्या उज्जैनला आले तर खूप बरं होईल. पैशाची चिंता करू नका. वाटलं तर म्हणजे काय की तुम्ही एखादं विमान, चार्टर्ड विमान भाड्याने करायची व्यवस्था करतो, सगळं करतो, पण तुम्ही या. डॉक्टर नीतू मांडके सर म्हणले की सॉरी मी येऊ शकणार नाही. याचं कारण असं की माझ्याकडं 6-6 महिन्यापासून अपॉइंटमेंट घेतलेलं असतं तर माझं ऑपरेशन किंवा या सगळ्या गोष्टी चालू असतात, त्यामुळं सॉरी मी येऊच शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना घेऊन येऊ शकता मुंबईला, असं सांगितलं म्हणे. तिथं त्यांचा नाविलाज झाला. मग त्यांनी दिल्लीला फोन केला आणि दिल्लीवरनं एक चार्टर्ड विमान बोलवलं. तर दिल्लीवरनं इंदोरला यायला जेवढा वेळ लागला तेवढाच उज्जैनवरनं इंदोरला यायला 50 किलोमीटर अंतर होतं. ते शेठजीनं यायला वेळ लागला. इंदोरमध्ये गेल्यानंतर एअरपोर्टवरती विमानात शेठजी बसले, झोपले आणि ते विमान तिथून निघालं आणि मुंबईला आलं. तिथून इंदोर ते मुंबई यायला त्यांना जेवढा वेळ लागला त्याच्यापेक्षा जास्त वेळ सांताक्रूज एअरपोर्ट ते माझं हॉस्पिटल आहे तिथे यायला त्यांना वेळ लागला, कारण उड्डाणपूल नव्हते, ट्रॅफिक प्रचंड मोठी ट्रॅफिक होती, सिग्नल असतात ते. आणि शेवटी आल्यानंतर ते आतमध्ये घेतलं, मी तपासलं, चेक केलं आणि चेक केल्यानंतर
मी म्हटलं की सॉरी, आपले सेठजी आत्ता एक अर्ध्या पाऊण तासापूर्वी आपल्याला सोडून गेले. असं बोलल्याबरोबर त्यांचा मुलगा म्हणजे धाय मोकलून रडायला लागला तिथं. काय ते म्हणलं, सर डॉक्टर साहेब की यासाठी तुम्हाला मी हात जोडून पाया पडून आम्ही विनंती करत होतो की किती पैसे घ्या पण तुम्ही या. तुम्ही जर आले असते तर माझे वडील नक्कीच वाचले असते तिथं. यावरनं माझ्या लक्षात आलं काय, यावरनं माझ्या लक्षात आलं की तुम्ही जर चांगली सेवा दिली तर मेवेची म्हणजे पैशाची चिंता करू नका तिथं. आणि म्हणून मी ठरवले असं काय, म्हणून मी असं ठरवलं की मुंबईमध्ये असं एक हॉस्पिटल बांधायचं काय की ज्याच्या बेसमेंटला ज्याच्या कार पार्किंग 300-500 कार तिथं पार्किंग होतील आणि ते मल्टी स्टोरेज असणार जे पण वरती एकदम टेरेसवरती एक मला हेलिपॅड बांधायचं आहे जिथं की असे जे पेशंट येतील तेव्हा ते हेलिकॉप्टरने येतील तेव्हा ते डायरेक्ट काय होईल, ते हेलिकॉप्टर माझ्या हॉस्पिटलच्या वरती लँड होईल आणि तिथून फास्ट लिफ्टनी डायरेक्ट माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये येईल आणि ऑपरेशन थिएटर आल्यावर नंतर मी त्यांना तपासू शकेल किंवा त्यांचा जीव वाचू शकेल तिथं. म्हणून यासाठी मी माझं एक स्वप्न आहे आणि म्हणून मी इतकं काम करतो म्हणे. 10 लाख रुपये रोज कमवतो हे खरंच आहे सगळं. परंतु ते तुम्हाला असं वाटतं का इतकं सहजासहजी मला 10 लाख रुपये रोज मिळत असेल तिथं म्हणून इतकं सोपं आहे का म्हणे तिथं. त्यासाठी तुम्हाला माझी दिनचर्या सांगू का म्हणे ते काय. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की माझी दिनचर्या अशी सुरुवात असते की मी सकाळी पहाटे 5 वाजता उठतो काय, त्याच्यानंतर प्राप्तविधी करतो, आंघोळ करतो, प्राणायाम करतो, व्यायाम करतो, त्याच्यानंतर म्हणजे देवपूजा पण करतो आणि एक ग्लासभर दूध पितो थोडंसं आणि 6:30 वाजता माझा ड्रायव्हर तयार असतो, तो मला घेऊन हॉस्पिटलला जातो. 7 वाजता मी हॉस्पिटलला जातो. 7 वाजता गेल्यानंतर माझे जे ज्युनियर डॉक्टर असतात तोपर्यंत त्यांनी काय केलं असतं की ते एक ज्यांचं ऑपरेशन करायचं आहे त्यांचं फाडून ठेवलं असतं, म्हणजे हार्ट उघडं करून ठेवलं असतं आणि माझे ऑपरेशन स्टार्ट होतं. सकाळी 7 वाजता ऑपरेशन सुरू झाल्यानंतर 3 वाजेपर्यंत मी ऑपरेशन करतो, नॉनस्टॉप ऑपरेशन करतो. 3 वाजता थोडा ब्रेक घेतो. 3 वाजता मी एक कप ऑफ टी और कॉफी किंवा बिस्किट 2-4 असतील तर ते खातो, एक 15 मिनिटाचा ब्रेक आणि परत स्टार्ट ऑपरेशन. मग परत स्टार्ट केल्यानंतर ते ऑपरेशन संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालतं. मग 7 वाजता माझे ऑपरेशन बंद होतात. ऑपरेशन बंद झाल्यानंतर मग माझं 7 ते 11 वाजेपर्यंत माझी कन्सल्टेशन स्टार्ट होतं. म्हणजे नवीन पेशंट जे येतात त्यांना चेक करणे, कोणाला एन्जिओप्लास्टी, कोणाला एन्जिओग्राफी, कोणाला ऑपरेशन करायची गरज आहे किंवा कोणाला फक्त गोळ्या औषधं देऊन राहू शकेल. तर हे 9 ते 11 पर्यंत माझा हा प्रोग्राम चालतो, म्हणजे 11 वाजेपर्यंत. आणि 11 वाजल्यानंतर मग माझी ओपीडी बंद होती काय, ओपीडी बंद होती आणि मग मी 11 ते 1 वाजेपर्यंत मी काल परवा तेरवा ज्या लोकांचं ऑपरेशन झालं असतं त्यांना भेटायला जावं लागतं, त्यांचं चेकिंग करावं लागतं, त्याचबरोबर त्यांच्याशी थोडं बोलावं लागतं. सायकोलॉजिकल बोलल्यावर त्यांना खूप आधार मिळतो काय की डॉक्टर साहेब स्वतः बोलले त्यामुळे खूप आधार मिळतो त्यांना आणि ते लवकर बरे होतात. हा माझा अनुभव आहे. आणि म्हणून असा 11 ते 1 वाजेपर्यंत करतो आणि 1 वाजता निघतो. 1:30 वाजता मी घरी पोहोचतो. 1:30 वाजता माझी प्रिय पत्नी माझी वाट पाहत असती. कशासाठी? जेवणासाठी. आणि मी 1:30 वाजता जेवतो, 1:30 ते 2 जेवतो, 2ला झोपतो आणि 5ला उठतो. काय बरं, हे एक दिवस नाही करत, मागच्या 15-20 वर्षापासून माझी ही कंटिन्युअसली माझी हीच सवय आहे म्हणे तिथे. इतकं मी काम करतो म्हणून मला 10 लाख रुपये मिळतात. आता प्रश्न असा येतो की तुमच्या मनात साहजिकच येईल की हे डॉक्टर म्हणजे फेका मारत असेल कदाचित काय, कारण डॉक्टर फेक एक 10 लाख रुपये मिळतात हे कदाचित मान्य केलं, कारण मग हार्टचं ऑपरेशन असतं वगैरे, त्याला बरेच पैसे लागतात ते. परंतु म्हणजे आम्ही एखाद दिवशी संध्याकाळी पिक्चर पाहिला किंवा काही कार्यक्रम पाहिला, उशीर झाला झोपायला, तर आम्ही सांगून टाकतो उद्या सकाळी आम्हाला उठवायचं नाही कारण रात्री जागरण झाले. आणि ही रोज 2 ते 5 म्हणजे 3 तास फक्त झोप घेतात. हाऊ इट इज पॉसिबल? शक्यच नाही म्हणे, एक फेका मारतात. पण तुम्हाला सांगतो म्हणे की हे शक्य आहे. काय हे शक्य आहे? तुम्ही जर पाहिलं असेल आपले पंतप्रधान आता नरेंद्र मोदी ते किंवा मोठमोठी माणसं जे असतात त्यांना 18-20 तास काम करावं लागतं. ते काम करू शकतात, फक्त कशाच्या जोरावर? 3 गोष्टी सांभाळाव्या लागतात त्याला. फूड कंट्रोल, काय म्हणलं, व्यायाम आणि मेडिटेशन. जेवणावरती कंट्रोल करणं, काय म्हटलं मी, जेवणावर कंट्रोल करणं, मेडिटेशन आणि व्यायाम, या 3 गोष्टीमुळं माणूस इतकं काम करू शकतो. मी केलंय, अनेकांनी केलंय, तुम्ही पण करू शकताल, पण त्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल. दुसरी एक गोष्ट माझ्या मनात शंका आहे तुम्हाला, म्हणजे काय की तुम्ही म्हणत असताल समजा कदाचित की हे डॉक्टर जर समजा रोज 10 लाख रुपये कमवतात तर ते रात्री काय खात असतील आणि काय पित असतील. बरोबर आहे का नाही? साहजिकच आहे, कारण आम्हाला मराठी माणसाला एखाद्या वेळेस म्हणजे 1,000-500 रुपये जास्ती मिळाले ते आम्हाला पचवता येत नाही. आम्ही लगेच म्हणतो चला होऊन जाऊ त्या धाब्यावरती, चला हॉटेलवरती, काय म्हणजे मजा मारू, ऐश करू वगैरे वगैरे. तर मी तर 10 लाख रुपये रोज कमवतो, मी काय खात असेल आणि काय पित असेल. पण तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की मी शुद्ध शाकाहारी माणूस आहे. मी रात्री म्हणजे जे जेवण करतो
ते बाजरीची नाही ते ज्वारीची भाकरी, पालकाची नाही ते मेथीची भाजी, काय, आणि त्याच्याबरोबर एक ग्लासभर दूध किंवा ताक पितो, काय करतो, आणि मी झोपतो तिथं. आणि दिस इज द फॅक्ट आहे म्हणे, खोटं बोलायचं काही कारण नाही, मला तुमच्याशी खोटं बोलून काय करायचं तिथं. मित्रांनो, म्हणजे की हे सगळं सांगितलं म्हणे मी, हे तुम्हाला पटलं असेल तुम्हाला सगळं, पण तरी माझ्यावरती आणखीन काही आरोप केले जातात. माझ्यावर एक आरोप असा आहे, बरोबर आहे, की मी म्हणजे जगविख्यात हार्ट सर्जन आहे, आणि मोठमोठ्या सेलिब्रिटीज म्हणजे आपले शरद पवार साहेब असो किंवा बाळासाहेब ठाकरे असो किंवा मोठमोठे पॉलिटिशियन असो, की या सगळ्यांचं ऑपरेशन माझ्याकडे मीच केलेले आहेत, त्यांचे हार्ट ऑपरेशन बऱ्याच लोकांचे केलेले आहेत तिथं. त्यामुळे माझ्यावर असा आरोप ठेवला जातो की हा श्रीमंताचा डॉक्टर आहे, याला गरिबाची काय जाण आहे, असा माझ्यावर आरोप ठेवला होता. म्हणून मला सांगायचं आहे की हे चुकीचं आहे. काय म्हणजे गरिबी मला माहीत नाही अशातला प्रकार नाही. म्हणून तुमच्या माहितीचं सांगतो की मी शाळेत असताना, प्राथमिक शाळेत असताना म्हणजे 7-8 किलोमीटर अनवाणी पायाने जात होतो. पायात चप्पल नव्हती माझ्या तेव्हा. घरी आई फडक्यात भाकरी बांधून द्यायची, त्याच्यावर चटणी किंवा ठेचायचं असं, पण त्याच्यावर तेलाची धार नव्हती. पण मी हुशार होतो, कष्ट केले. मी जेव्हा BG मेडिकल कॉलेजला लागलो तेव्हा स्कॉलरशिप मिळत होती म्हणून मी शिकत होतो, पण ते ॲप्रन घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते तिथं. लक्षात घ्या, म्हणजे इतके गरिबीचे चटके मी भोगलेले आहेत तिथं. त्यामुळं मी फक्त श्रीमंताचा डॉक्टर आणि गरिबाचा नाही असं म्हणणं साफ चूक आहे म्हणे. ते तुम्हाला सांगू म्हणे, आजही मी जे ऑपरेशन करतो त्यातले 20% ऑपरेशन फ्री ऑफ कॉस्ट करतो, एकही पैसा घेत नाही, त्याला लागणारा खर्चही मीच करतो वगैरे वगैरे. नसेल तर तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्याकडे कोणी गरीब असतील तर माझ्याकडे पाठवून द्या, मी ती 20% ऑपरेशन त्यांचं फ्री करतो. 20% ऑपरेशन फ्री करतो, 30% ऑपरेशन ॲट कॉस्ट करतो. ॲट कॉस्ट म्हणजे जेवढा खर्च येतो त्याला तेवढेच पैसे घेतो ते. आता हार्टचं ऑपरेशन म्हणजे सोपं नसतं, त्याला ते स्टेंट टाकावं लागती, त्याचे स्प्रिंग टाकावं लागती, ब्लड बरंच लागतं तिथं, कारण हार्टमध्ये सगळं ब्लडच असतं, ते ब्लड वायाला जातं, तर त्यामुळे पंपी ब्लड भरावं लागतं, तर पैसे खूप लागतात त्याला सगळं. त्यामुळे ॲट कॉस्ट म्हणजे 1 लाख लागू, 2 लाख लागू, 3 लाख, जे काही लागतील तेवढेच पैसे मी त्यांच्याकडनं घेतो, जास्त एकही रुपया घेत नाही. ॲट कॉस्ट 20% अधिक 30%, टोटल किती झाले? 50% झाले. आता 50% झाल्यानंतर मी उरलेले जे 50% येतं, मग मात्र तिथं मध्ये मला असं वाटतं की मी तिथं मला जसं उभं आडवं कापता येईल तसं मी कापतो. म्हणजे काही मी खिसे कापत नाही, मी काही चोर नाहीये, लक्षात ठेवा. काय की म्हणजे यासाठी मी म्हणलं की पैसे मलाही कमावं वाटतात. आज सगळे क्षेत्रामध्ये प्रत्येकजण पैसे कमवायचे, मोठे व्हायचे, मग मी का नाही पैसे कमवत तिथं. परंतु मी तुम्हाला सांगितलं ना, मी हे 50% लोक कोण असतात, मी रात्री 11 ते 1 वाजता जेव्हा त्यांच्याकडे जातो ना, बाबा काय करता तुम्ही घरी कोण असतं, मुलं काय करतात, मग कोणी म्हणतं आमचं अमेरिकेला आहे, लंडनला आहे, IT इंजिनियर वगैरे वगैरे. त्याच्यावर 2 तासात मी त्यांच्याशी बोलत असताना मला त्यांच्या परिस्थितीची जाण येते, आणि त्या परिस्थितीनुसार मी बिल लावतो. माझं बिल फिक्स नसतं. ते काय म्हटलं मी, म्हणजे 20% फ्री, 30% ॲट कॉस्ट आणि 50% जास्ती. याचं कारण असं आहे की मी म्हटलं ना, माझं एक फार मोठं स्वप्न आहे ना, काय 1000 कोटीचं हॉस्पिटल मला बांधायचं आहे. काय, आणि या लोकांना सेवा देण्यासाठीच बांधायचं आहे, कारण सेवा दिली की मेवा मिळतो, मी म्हटलं ना ते सगळं तिथं. तर त्यामुळं मला ही सेवा देण्यासाठी आणि ही आरोग्य फार गरजेचं आहे, म्हणून मला ते मोठं हॉस्पिटल बांधायचं आहे ते. त्यामुळं मी हे काम करतो. मित्रांनो, की मला असं वाटतं की म्हणजे त्यांनी ते काम तर केलं, पण दुर्दैवाने या डॉक्टर नितू मांडके सरांना, ज्यांना मी आदर्श मानलं, परमेश्वराने ते काही त्यांना जास्त जास्त आयुष्य मिळालं नाही. वयाच्या 54व्या वर्षी काय त्यांनी जन्मभर लोकांचे बंद पडलेलं हृदय चालू करायचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्यांचंच हृदय बंद पडलं आणि वयाच्या 54व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली, ते जगाला सोडून गेले. तोपर्यंत त्यांचं हॉस्पिटलचं अर्धाधिक स्वप्न झालं होतं, स्वप्न पूर्ण नव्हतं झालं तिथं, परंतु दुर्दैवाने त्यांचं स्वप्न पूर्ण नाही झालं. पण माझे दुसरे आदर्श मी म्हटलं ना, धीरूभाई अंबानी, तर अंबानी ग्रुपनी ते हॉस्पिटल टेक ओव्हर केलं. काय केलं, विकत घेतलं ते, आणि ते बांधलं, आणि बांधून तशाच पद्धतीने बांधलं, जे स्वप्न होतं तसंच बांधलं. आणि त्या बांधलं, आणि 6 वर्षापूर्वी, मला वाटतं 2014 साली आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर यांनी त्या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. आता त्याचं हॉस्पिटलचं नाव आहे की कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अँड हार्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, असं त्याचं नाव आहे. कोकिळाबेन नावाने, त्यांच्या मिसेसच्या नावाने हे हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. आजही ते भारतातलं नाही, काय म्हटलं मी, भारतातलं नाही, जगातल्या एक टॉप हॉस्पिटलपैकी ते एक हॉस्पिटल आहे, हार्टचं हॉस्पिटल आहे. हे डॉक्टर नितू मांडके सरांचं स्वप्न होतं तिथं. आणि म्हणून मी म्हटलं की मी जे आदर्श त्यांना म्हटलं ना, का मानलं, त्यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली की त्यांचं जेव्हा शब्द ऐकत होतो ना, तेव्हा रोंगटे खडे होत होते माझ्या
आजही मी जेव्हा धीरूभाई अंबानीपेक्षा डॉक्टर नीतू मांडकेंचा जेव्हा माझ्या डोक्यात विचार किंवा जेव्हा बोलतो ना मी, तर मला त्याचं फिलिंग एहसास, मी जेव्हा जळगावला मी म्हटलं ना तिथं की ते कार्यक्रम संपल्यानंतर त्या जोशी सरांनी मला वरती घेऊन गेले, मी 2 मिनिटं त्यांच्या हातात हात दिला, काय त्यांच्याशी 2 मिनिटं बोललो, तर ते जे फिलिंग आहे, ते जे एहसास आहे, ते इतकं भयानक होतं. ते म्हणजे काय म्हटलं मी की रोंगटे खडे होतात, रोंगटे, आणि माझ्या जीवनात तसेच रोंगटे खडे झाले. आणि म्हणून मी यांना आदर्श मानलं, त्यांना आदर्श मानून त्यांच्याच वाटचाली, त्यांच्याच पद्धतीने वाटचाल करत करत गेलो. म्हणून मला असं वाटतं की जीवनामध्ये मला प्रचंड यश मिळालंय, त्याचं कारणच ते, याचं कारण काय म्हटलं मी ते. आणि म्हणून की हे सर्वगुण, छत्रपती शिवाजी महाराज तर सर्वगुण संपन्न होते. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी कमी असते, कोणीही परिपूर्ण नाही, पण छत्रपती मात्र परिपूर्ण होते, तिथं ऑलराऊंडर होते ते, त्यांच्याकडे बोट दाखवायला अजिबात जागा नव्हती तिथं काही. आणि म्हणूनच ते छत्रपती श्रेष्ठ, म्हणून मी त्यांना आदर्श मानलं. धीरूभाई अंबानींना आदर्श का म्हटलं आणि डॉक्टर नीतू मांडके सरांना मी आदर्श का म्हटलं, याच्यावरनं की मी जर आदर्श मानलं आणि मी जर इथपर्यंत आलो, तर तुम्ही काय येऊ शकत नाहीत. तर त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा केव्हा, तुम्ही बऱ्याच वेळेस काय असतं की आपलं हार्ट जे असतं ना, हृदय असतं ना, ते हृदय, आणि ते चालू हृदयाचा जो ECG काढला जातो दवाखान्यात गेल्यावर, आणि तो ECG कसा असतो माहिती आहे का, असा खालीवर होत असतो तिथं सगळं, त्याला ते जिवंतपणाचं लक्षण आहे. जेव्हा तो फ्लॅट होता ना, जेव्हा तो ECG फ्लॅट निघाला, म्हणजे आपली यात्रा संपलेली असं समजायचं. तिथं जोपर्यंत आपलं हृदय चालू आहे तिथं, तोपर्यंत आपण म्हणजे जिद्द चिकाटी न सोडता कोणाचं तरी आदर्श आणि कोणाच तरी प्रेरणा घेऊन यशस्वी झालं पाहिजे असं मला वाटतं तिथं. पण बऱ्याच वेळेस काय होतं की यश अपयश, सुख दुःख, काय म्हटलं मी, उजेड अंधार, यश आणि अपयश एकाच नाण्याच्या 2 बाजू येतात, बरोबर आहे ना. तर त्यामुळे जिथे यश मिळतं तिथेच अपयश असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की हे रुटीन आहे, जेव्हा अपयश येईल तेव्हा तुम्ही खचून जाऊ नका. काय, तेव्हा तुमचा जो आदर्श आहे ना, त्यांचा आदर्श डोळ्यापुढे आणा, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या आणि कामाला लागा. तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता. मी यशस्वी शिखरावर जाऊच शकतो, काय अनेक गेलेले आहेत, तर मी जर तिथं मला जर एवढं यश मिळालेलं आहे, यांना सगळ्यांना जर यश मिळालंय, तर तुम्हाला का मिळणार नाही, तुम्हालाही ते यश मिळूच शकतं, हा माझा दावा आहे. पण त्यासाठी मी काय म्हटलं की कुणाचं तरी आदर्श आणि कुणाची तरी प्रेरणा घेऊन माणसं जीवनात यशस्वी अटके पार झेंडे लावतात. जगात अनेक असंख्य उदाहरणं आहेत तिथं, पण आपल्याला 80%तून 20% नाही जायचं. परंतु मी म्हणलं ना, अरुण शेवतेकरांची ज्यांच्या हाती शून्य होते, माझे हाती शून्य होते, तुमच्याही बऱ्याच लोकांच्या हातात शून्य असेल, पण शून्य असू द्या, काय हे शून्य ये भी दिन जाएंगे, ते दिवस नक्कीच जातील आणि तुम्ही जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्या यशस्वीतेसाठी माझ्यातर्फे तुम्हाला कोटी शुभेच्छा तर देतो. आणि परत एकदा NB धुमाळ यांच्या विचाराची यशोगाथा यामध्ये तुम्ही आलात, तुमचं स्वागत करतो. आणि यशस्वीता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच. मी यशस्वी झालोय तर तुम्ही यशस्वी व्हा, पण त्यासाठी तुम्ही पण म्हणायला सुरुवात करा, काय की यशस्वीता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी यशस्वी होईल असं म्हणायला सुरुवात करा. काम करा, आदर्श ठेवा, प्रेरणा घ्या आणि जीवनात यशस्वी व्हा. मित्रांनो, की तुम्हाला जीवनात यशस्वीसाठी मी सांगितलंच आहे. आता फक्त काय मी तुमची रजा घेणार आहे, पण त्या अगोदर तुम्हाला एक विनंती करणार आहे की यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, काय करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि माझा उत्साह वाढवा. म्हणजे जेवढं मला देता येईल तेवढं मी देईल. त्यासाठी तुम्हाला परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. थँक्यू. जय हिंद. नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार.